हॅलो, हॅपी फ्रेंडशिप डे मैत्रिणींनो. आज संडे स्पेशल आहे बघा. आज मुलांसाठी मी वडापाव बनवलेला आहे. मम्मी आज काहीतरी स्पेशल बनव असं सांगत होते, त्याच्यामुळे मी आज वडापाव बनवलेला आहे बघा मैत्रिणींनो. आता मी इथं बेसन पीठ घेते पातेल्यामध्ये. एक मोठी वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. चम्मचने मिक्स करून घेतलं मी. चांगलं असं चांगलं मिक्स करायचं. आठवड्याने राहू द्यायच्या त्याच्यामध्ये. बघू शकतात बघा, त्याच्यामध्ये मी थोडासा सोडा पण खायचा सोडा टाकलेला आहे नंतर जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा. हे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे. हे बघा असं झालं बॅटर. आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. ही लाल चटणी असते ना वडापावची, त्याच्यासाठी मी हे तळून घेते. असे बारीक छोटे छोटे हे तळून घ्यायचे भजेसारखे. एकदम लालसर होईपर्यंत तळायचे असतात. त्याच्याने चटणी खूप छान होते मैत्रिणींनो. मुंबई वडापाव असतो का तसंच छान असा मुंबईचा वडापाव सारखंच बघा. असं एकदम लालसर तळून घ्यायचं. जेवढे बारीक बारीक तळतो ना आपण तेवढे खूप क्रिस्पी लागतात ते वडापावच्या चटणीमध्ये. छान लागतं एकदम असं खायला, क्रंची. बाहेरचं वडापाव खाण्यापेक्षा हे बघा, मी त्याच्यात शेंगदाणे टाकले, लसूण पण टाकलेले आहेत बघा. लसूण आणि शेंगदाणे पण छान लालसर भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आणि मग ते काढून घ्यायचे बघा. इतका सुंदर आणि इतका चविष्ट लागतो वडापाव. बघून घ्या, ह्याच्यामध्ये लसूण पण आहे. आता मी त्याच्यात लाल चटणी टाकते, लाल तिखट. दोन चम्मच लाल तिखट टाकलंय, चवीप्रमाणे मीठ टाकलंय. आता आपण त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊ. आता हिरवी चटणी तयार करू. त्याच्यात लसूण टाकलाय, मिरची टाकलेली 4-5, कोथिंबीर टाकलेली आहे. मीठ टाकलं. निंबू टाकायचा. निंबूने खूप छान टेस्ट येते. हिरवी चटणी बनवायची आपल्याला ही वडापावसाठी बघा. आता मी वडे तळून घेणार आहे. गोल गोल हे करायचं. ते बटाट्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, त्याच्यात वडे तळून घ्यायचे. हे बघा, बटाट्याच्या मिश्रणासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, गोल जिरे, थोडंसं हिंग करायचे आणि ते हळद मीठ सगळं टाकून आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतली होती मी. आणि मग भाजी थंडी झाली. मी पावला मधून काटून घेतलेलं आहे. त्याला हिरवी चटणी लावते. बाहेरच्या वडापावपेक्षा खूप सुंदर आणि चविष्ट बनलेला होता हा वडापाव. बघू शकता तुम्ही, खूप छान बनतो. एकदा नक्की ट्राय करून बघा मुंबई वडापाव. बाहेरचं तेल कसं असतं आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे घरीच मुलांना असं खाऊ घालायचं छान छान. बघू शकतात मैत्रिणी, संडे स्पेशल. आज फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. नक्की ट्राय करून बघा. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. बघा मैत्रिणींनो, असे सुंदर वडापाव बनलेत बघा. खायला खूप टेस्टी, यम्मी. थँक्यू.